सर्वांना जय येशू या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण विशेष वचनावरती आज चर्चा करणार आहे. तर तिमोथ याचा तिमोथ दुसरा दुसरा तिमोथ याचा 3रा अध्याय पहा. या या तिथे वर्णन केलेलं आहे की शेवटल्या काळी धर्मभ्रष्टता होईल. शेवटल्या काळी धर्मभ्रष्टता होईल. बघा, आज या शेवटच्या काळामध्ये जे आपल्याला प्रभूंनी सांगितलेले होते आणि ते तसेच घडायला लागले. शेवटच्या काळामध्ये युद्ध आता अचानक काय पण होऊ शकते. आता या शेवटच्या काळामध्ये माणूस याची प्रीती थंडावलेली आहे आणि ठिकठिकाणी युद्ध होत आहेत. आज अमेरिकामध्ये किती युद्ध चालू आहे आणि आज आपल्या भारतावर अचानक संकट आलं आणि एक साधारण गॅस बंद झाला म्हणून किती लोकांचे हाल झाले. पहा, लोक पश्चाताप नाही करत, पण पहा हे आहेत कारणं. पहा, हा जो काळ आहे हा शेवटचा आहे आणि या शेवटच्या काळामध्ये ही जी घटना आहे ती होणार आहे. हे बायबलमध्ये आपल्याला साफ लिहिलेले आहे वचनामध्ये. आणि जे विश्वास आहे त्यांना सर्वांनाही माहीत आहे. आणि तो जो आपला विश्वास आहे तो हा शेवटपर्यंत कसा टिकून ठेवायचा आहे याच्याकडे जे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जे विश्वासी आहोत, आपण कुठल्याही परिस्थितीला आपण खचून नाही जायला पाहिजे. आणि प्रार्थनेला मजबूत राहा, प्रार्थना करत राहा, प्रभूशी जोडून राहा. म्हणजे आपला प्रभू आपला मार्ग आपल्यासाठी तयार करेल कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर प्रभूला आपण जुळून राहा, प्रभूशी जुळून राहा आणि टिकून राहा. तर आपण थोडेसे वचन वाचून ते शेवटच्या काळाला काय होणार आहे, म्हणजे स्थिती काय होणार आहे ती पहा. इथे शेवटल्या काळी धर्मभ्रष्टता होईल. ती 2 तिमोथ याचा 3रा अध्याय पहा. आणि हे जाणा की शेवटल्या दिवसामध्ये संकटाचे समय येतील. पहा, इथे लिहिलेलं आहे शेवटल्या दिवसामध्ये संकटाचे समय येतील, म्हणजे संकटाचे वेळी येतील. पहा की कसं लिहिलेलं आहे. आणि दुसरं वचन, कारण माणसे स्वार्थबुद्धी, बघा स्वार्थबुद्धी, स्वतःचंच म्हणजे स्वार्थी एकदम राहणार असे. नंतर धनलोभी, म्हणजे पैशाचे एवढे वेळी होतील ना, कधी फक्त पैसा, सर्व काही पैशानेच होणार आहे. सर्व काही हे रे. आता आज पहा, आज ठिकठिकाणी बघा, प्रार्थना करण्याला कोणाला टाईम नाही आणि देवाला ओळखायला कोणाला टाईम नाही. आज हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट आहेत ते लाखो पैसे भरत आहेत आणि बिल त्यांचे भरमसाठ वाढत आहे आणि आज खर्च करत आहे. पण त्यांना देवाकडे प्रार्थना करण्याचे हेच नाही माहीत आहे आणि खरे देवाची ओळख नाही आहे. तर अशी स्थिती झालेली आहे. बघा, नंतर बढाईखोर, म्हणजे म्हणजे एकदम बढाया मारतील, बढाईखोर. नंतर गर्विष्ठ, एकदम कोणाला एकदम गर्व येईल असे झालेली स्थिती. नंतर निंदक नुसती निंदा करणार, हे असं ते तसं. आता जी स्थिती ही चाललेली आहे. नंतर आईबापास न मानणारी अशी होतील माणसं. आता आईबापाचं न मानणारी अशी होईल. पण या स्थितीमध्ये आपल्याला मुलांना लहानपासून त्यांना वचनाची ज्ञान द्यायचं आहे, प्रभूची ओळख करून द्यायची आहे आणि आपल्याला त्याला सांभाळायचं आहे. आपली जे लहान मुलं आहेत त्यांचे बारीक आहे लक्ष ठेवा आणि त्यांना प्रभूचे ज्ञान वचनाने आणि चांगले संस्काराने वाढवा. तर नंतर मग अनुपकारी, अपवित्र, बघा अपवित्रता असे होणार आहेत. आणि ममताहीन, कोणाला दया नाही, ममता नाही, काय नाही, असे शेवटल्या काळाला होणार आहेत. असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दयी, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी. पहा, विश्वासघाती किती एकमेकाला कुठे फसवून टाकतील, असे कोणाला कोणत्या जाळ्यात अडकवतील आणि तेथे माणसाची बर्बादी होईल आणि भयंकर दिवस येणार आहेत असे बायबल म्हणते. आणि हे बघा, या बायबलमध्ये आपला साफ लिहून ठेवलेला आहे. आणि पहा, इथे सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारे असे होतील. तर अशापासून दूर राहा. बघा, प्रभूने आपल्याला काय सांगितलं, अशापासून दूर राहा. कारण अशापैकी हळूहळू घरामध्ये शिरणारे आहेत
व ज्या खोड्या बायका पापांनी भारावलेल्या व पुष्कळ प्रहाराच्या हावानी भागवल्या आहेत, त्या सर्वदा शिकत असताही कधी खरेपणाच्या आज्ञास पोहोचू शकत नाही, अशाने ते कैद करून नेतात. पहा, आज जे दिवस आले आहेत, या दिवसामध्ये आज कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये विश्वासी लोकांना पाळण्याचा प्रयत्न हे शैतान करत आहे. एखादी सुंदर स्त्री तुमच्यावरती तुमच्या मोहात पडेल, तुम्हाला जवळ येईल, तुमचं जे मन आहे ते एकदम खंबीर ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जे आहोत ते पापामध्ये पडायला नाही पाहिजे. आणि हा जो काळ आहे, आज शैतान जिकडे तिकडे जसं आपण मासळी नदीकाठी लागवतो ना, तसे गळ मांडून ठेवले आहे जिकडे तिकडे. आणि कमजोरी आपली काय आहे, कुठल्या याच्यामध्ये आपण याला अडकवून ठेवू आणि याला पापात पाडण्याचा प्रयत्न करू, हे शैतान करत आहे. तर मित्रांनो, प्रार्थना करत राहा, प्रार्थनेमध्ये सतत तत्पर राहा. देवाजवळ प्रभूजवळ टिकून राहा आणि आपल्या मंडळीला एकसाथ निहारीत राहा आणि मंडळीला सोडू नका. मंडळीशी सोबतच जा आणि मंडळी ही ख्रिस्त आहे. तर आपण जे पास्टर वगैरे वचन आपला सांगतात त्याच्याकडे लक्ष लावा, त्याचे आचरण करा. आणि जगाकडे जी आपल्याला दाखवते, जग भयंकर मस्त दाखवते, त्याच्याकडे आकर्षून जाऊ नका. आणि आपला जे प्रभूंनी सांगितलेले आहे त्या वचनांनी जायचे आहे. आणि एक दिवस आपल्याला तो न्यायला येणार आहे, याची वाट प्रत्येकाला पाहायची आहे. तर हा व्हिडिओ खूप लांब झाला आणि आपण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सर्वांना जय येशू. चला, बाय बाय.